नमस्कार मंडळी. तर इथे मी रात्रीच्या जेवणासाठी खूप छान असा खानदेशी पद्धतीने मसाले भात बनवलेला आहे. तर चला मग आपण मसाले भात कसा बनवलेला आहे तो बघूया. एका बाउलमध्ये मी इथे 1 कप तांदूळ घेतलेले आहे. कोणत्याही प्रकारचा तांदूळ चालेल, जो तुमच्या घरामध्ये असेल तो चालेल. आणि इथे मी अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे. तर मी इथे डाळ आणि तांदूळ 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर आता आपले डाळ आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून झालेले आहे. आणि आता आपल्याला गॅसवर कुकरमध्ये मसाले भात बनवायचा आहे. तर कुकरमध्ये मी इथे 3 पळ्या तेल टाकलेले आहे आणि आपल्याला तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाले की आपण याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी ही आपल्याला छान तडतडू द्यायची आणि मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता जिरे आणि मोहरी हे दोन्हीही खूप छान असे तडतडलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकूया. आणि इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा कापून घेतलेला आहे. तर आपण कांदा देखील 3 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर परतवून घेऊया. आता याच्यामध्ये मी एक मोठा बटाटा टाकलेला आहे. बटाट्याच्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहे. बटाट्याची इथे मी साल काढलेली नाही, सालीसकट बटाटा टाकलेला आहे. तर आपल्याला हे देखील 2 मिनिटांसाठी छान असं परतवून घ्यायचं आहे. इथे मी थोडंसं खोबरं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं याचं मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि हे देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण एक टोमॅटो देखील टाकलेला आहे. टोमॅटो देखील आपल्याला 1 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि याच्यामध्ये आपल्याला इथे पाव चमचा हळद टाकायची आहे. 1 चमचा मी इथे लाल मसाला टाकलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये 1 चमचा काळा मसाला टाकायचा. तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला टाकला तरीही चालेल. याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि थोडीशी जिरेपूड टाकलेली आहे. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर साधारण 2 मिनिटांसाठी मी हे तेलामध्ये छान असं परतवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचे आहे. तर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे म्हणजे तांदळाचा तुकडा हा पडणार नाही. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. तर इथे मी 3 कप पाणी टाकलेले आहे. 1.5 कप तांदूळ आणि डाळ होते आपली, तर त्याच्यासाठी 3 कप पाणी वापरलेले आहे. आणि मस्त एकदा आपण असं ह्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. आता उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला मूठभर शेंगदाणे देखील घालायचे आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे. आपल्याला फक्त एकच शिट्टी करायची आहे. एक शिट्टी झाल्यानंतर आपल्याला गॅस हा बंद करून टाकायचा आणि कुकर थंड झाले की मग आपल्याला झाकण खोलायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे. आता आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा तूप टाकायचे आहे. तूप जर तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू. आणि आपल्याला हलक्या हाताने हा मसाले भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपली खानदेशी पद्धतीने मसाले भात किंवा खिचडी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.